संघर्ष स्वतःचा स्वतःशी जगण्यासाठी प्रयत्नवादी असणं आणि निराश अनुभव टाकून देणं जसं गरजेचं आहे, तसं प्राप्त परिस्थितीचा योग्य अर्थ लावणंही गरजेचं आहे. यासाठी माणसालाही संघर्ष करावा लागतो. स्वतःला स्वतःशीच. पण इथे तो असतो आतल्या अंतर्मनातला. सुरवंटाचं फुलपाखरू होण्यापर्यंतची जी प्रक्रिया फारच जीवघेणी असते. एका अत्यंत कुरूप किड्याचं देखण्या फुलपाखरात रूपांतर होणार असतं. त्यासाठी त्याला करावा लागतो जीवघेणा संघर्ष, स्वतःचा स्वतःशी केलेला, एकट्याने. असाच एक फुलपाखरू धडपडत होता कोशातून बाहेर यायला. त्यापूर्वीचा सुरवंट संघर्ष आता संपला होता. प्रचंड कष्टाने त्याने स्वतःभोवती कोश विणून स्वतःलाच घडवण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. आता प्रतीक्षा होती कोशातून बाहेर यायची. फुलपाखरू बनवण्याचा क्षण आता काही मिनिटांच्या अंतरावर वाट पाहत आधीच झालेला. त्याच कोशातून बाहेर पडणं निश्चित होतं. कोश फाडून तो किंचित बाहेरही आला. तारेसारख्या पायाचं स्वतःला उभं करण्यासाठी धडपडणं सुरू होतं. हे सगळं एक माणूस बघत होता. थोडा जरा जास्त संवेदनशील होता तो. बुद्धीपेक्षा मनाने विचार करणारा. फुलपाखराची ती धडपड त्याला अस्वस्थ करू लागली. मी याला मदत करू शकतो का? त्याने स्वतःलाच प्रश्न केला. तेवढ्यात बराच वेळ धडपडणारा तो कोश अचानक स्तब्ध झाला. काही काळ आता मात्र काहीतरी करायला हवं, त्याच्या हळव्या मनानं सांगितलं. तो कात्री घेऊन आला आणि त्याने हलक्या हाताने कोशाचा तो पातळ पापुंद्रा कापून विभक्त केला. तो वाट पाहत राहिला. आता फुलपाखराला सहज बाहेर येता येईल. आपले रंगीबिरंगी पंख पसरून तो हवेत मस्त विहरले. पण तसं काहीच घडलं नाही. त्याचं अंग सुजू लागलं आणि पंख कोरडे पडू लागले. पंख मोकळे होण्याऐवजी अर्धवट मिटलेलेच राहिले. आता ते कधीच फुलू शकणार नव्हतं. फुलपाखरू कायमचं अपंग झालं होतं. त्या माणसाला हे कळलं की आपण दाखवलेलं असलेली दया त्या फुलपाखराला कायमचा अपंग बनवून टाकणारी ठरते. पण खूप उशीर झाला होता. स्वतःला बाहेर काढण्यासाठी संघर्ष करणं ही फुलपाखरावर निसर्गाने सोपवलेली जबाबदारी होती. त्यासाठी होणाऱ्या क्रियाप्रक्रियेतून त्याच्या शरीरातून बाहेर पडणारं द्रव्य त्याला कोशापासून विलग करण्यास मदत करणार होतं. परंतु त्या माणसाच्या दयेमुळे ना संघर्ष उरला होता, ना त्यातून मिळणारा स्वतःला सिद्ध करण्याचा आनंद. आता उरलं ते फक्त केविलवाणं जगणं, फुलण्याशिवायचं, विहरण्याशिवायचं. आपलंही आयुष्य असंच असतं. पुढे जाण्यासाठी, स्वप्नामागे धावण्यासाठी संघर्ष गरजेचाच असतो आणि तो आपला आपणच करायचा असतो. तर सोन्यासारखं तावसून लाखून लखलखीतपणे बाहेर पडता येतं. आपल्याला कुणीतरी फक्त घास भरवू शकतो, पण तो घास चावण्याचा मात्र आपणालाच असतो. दुसऱ्याच्या कुबड्या आपल्याला फक्त अपंगत्व देतात. उठून उभं राहण्याची ताकद आपली आपणच मिळवायची असते. त्यासाठी संघर्ष महत्त्वाचा. तो आपल्याला घडवत असतो. आपल्यातल्या सुरवंटाचं फुलपाखरू घडवत असतो. खूप काही घडवण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा. तसं खूप काही टाकून देणंही ते सोपं नसतंही अनेकदा. पण आयुष्य पुढे न्यायचं असेल तर प्रयत्न करणं अपरिहार्य असतं. इथे गोष्ट आठवते ती गरुडाची. असं म्हणतात की गरुडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं. पण ही 70 गाठण्यासाठी त्याला काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात. त्यासाठी गरुडाने 40 गाठली की त्याला आयुष्याला सर्वात मोठा निर्णय घ्यावा लागतो. एक तर मरण पत्करायचं किंवा काही गोष्टीचा त्याग करायचा. 40 वर्षात त्याची भक्ष्य पकडण्याची ताकद कमी झालेली असते, कारण आता त्याच्या नख्या बोथट झालेल्या असतात. सावजाला भक्ष्य करणारी त्याची चोच वाकडी झालेली असते आणि शिकारीचा शोध घेणारे, गगनात यछेंद विहार करणारे पंख जड झालेले असल्याने त्याची उडण्याची ताकद संपलेली असते. पण मरण कुणाला हवं असतं? जातिवंत गरुडाला हवं असतं नवीन जीवन आणि नव्याने भरारी घेणारे विशाल पंख, सावजाला पकडणाऱ्या धारदार नख्या आणि ते खाणारी अणकुचीदार चोच. ती नव्याने मिळवण्यासाठी असेल तर त्याला करावा लागतो संघर्ष. 150 दिवसाचा अविरत चालणारा. पुन्हा एकदा स्वतःचा स्वतःशीच तो पर्वतराजीमधल्या एका उंच जागी असलेल्या आपल्या घरट्यात जाऊन बसतो. एकांतात पहिल्यांदा त्याला वाकलेला चोचीचा त्याग करायचा असतो. जुनी चोच जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत नवीन चोच कशी येणार? कातळावर तो चोच आपटायला सुरुवात करतो. 1, 2, 3 घावावर घाव पडत जातात. अखेर जुनी चोच तुटून जाते. आता प्रतीक्षा नव्या चोचीची. हळूहळू नवी, भक्षकाला सहज जगत्या पकडणारी चोच उगवू लागते. त्यानंतर त्याला त्याग करायचा असतो ते बोथट झालेल्या नखांचा. नुसत्याच
आलेल्या त्या अणकुचीदार चोचीचा उपयोग आता नख उपटून काढण्यासाठी सुरुवात होतो. पुन्हा एकदा जीवघेणी लढाई आणि मग पुन्हा एकदा प्रतीक्षा नव्या नखांची. चोच आणि नख्या नव्या आल्या. आता घ्यायला हवी भरारी. ती भरारी जुन्या पंखात नसतेच. त्यासाठी हवेत नवे पंख. पुन्हा एकदा यातनामय प्रवास. आपल्याला चोचीने आपलीच पिसं उपटायचा. एक एक पीस वेगळे होत वाऱ्यावर उडून जात. हळूहळू तीही येतातच दीर्घ प्रतीक्षेनंतर. अणकुचीदार चोच, धारदार नख्या आणि प्रचंड बळ असलेले पंख घेऊन नवे आयुष्य जगायला गरुड आता सज्ज झालेला असतो. काही गोष्टीचा त्याग त्याला भरभक्कम आयुष्य देऊन जातो. तब्बल 30 वर्षाचं आपल्यालाही आयुष्य असे जुने काही असतेच. कडू आठवणी, जीवघेणे अनुभव, अपयशाचं ओझं. जोपर्यंत ते आपण टाकत नाही, नव्या अनुभवासाठी स्वतःमध्ये नवी जान भरत नाही, तोपर्यंत नवे आयुष्यही आपल्याला कवेत घ्यायला उत्सुक नसतं. भूतकाळ बरोबर घ्यायचा नसतोच. नाहीतर वर्तमानाला जागाच उरत नाही आणि मग उज्ज्वल भविष्याला तर नाहीच नाही. जगण्यासाठी प्रयत्नवादी असणं आणि निराश अनुभव टाकून देणं जसं गरजेचं आहे, तसं प्राप्त परिस्थितीचा योग्य अर्थ लावणंही. यासाठी माणसालाही संघर्ष करावा लागतो, स्वतःला स्वतःशीच. पण इथे तो असतो आतल्या अंतर्मनाला. नुसतंच वाचलेलं देवव्रत पटनायक यांचं महाभारतावर आधारलेलं जय या पुस्तकातला अर्जुनाचा अनुभव हेच काहीसं सांगतो. देवव्रतांनी आपल्या परीने गीतेचा अर्थ सांगितलाय. कुरुक्षेत्रावर शेवटची लढाई सुरू होणार असते. रणांगणावर आपलेच नातेवाईक, सगळे सोयरे पाहून अर्जुनाने शस्त्र खाली टाकले आहेत. माझ्याच माणसाविरुद्ध मी युद्ध कसं करू? कोणालाही योग्य वाटेल असा अर्जुनाचा प्रश्न. आणि त्यावर भगवान श्रीकृष्णाचं गुहास्य म्हणतात, तुझे विचार उदात्त आहेत, पण तो नेमका कशातून आला आहे? उदरातून की बाह्यातून? शहाणपणातून की अज्ञानातून? तुला वास्तवाचा सामना करावा लागतोय म्हणून तू घाबरतो आहेस. इथे पराभवाची शक्यता आहे आणि जर यश मिळवायचं तर त्याची किंमतही मोजायला लागणार आहे. या दोन्ही शक्यतांमुळे तू द्विधा आहेस. परिस्थितीला तोंड देण्याऐवजी तू पळून जाऊ इच्छितोस, कारण जी परिस्थिती तुझ्यासमोर आहे त्याचा तू योग्य अर्थ लावत नाही आहेस. हे जग म्हणजे माया आहे, मृत आहे. पण जे जाणून न घेता मृत्यूला घाबरतो आहेस. या घाबरण्यातूनच जन्माला येतो अहम, आणि हा अहमच आपल्या मनावर ताबा घेतो. हा अहमच परिस्थितीचा अर्थ लावतोय, जो आता तुझ्या भूतकाळातून आला आहे. तो म्हणजे तू नाहीस. हे एकदा जाणून घेतलंस की सगळं नीट होईल. कृष्ण अर्जुनाला आत्म्याचं महत्त्व पटवून देतोय. भगवान त्याला आत्मशोधाचा घास भरवत आहेत, पण तो चावायचा गिळायचा मात्र अर्जुनालाच आहे. हे युद्ध रणभूमीचं नाही, तुझ्या आतलं आहे, तुझ्यातल्या अहमदलचं आहे. हे जाणून घे. तुझ्यातल्या जन्माचा उद्देश जाणून घे. हे युद्ध तुझ्यासाठी नाही, ते आहे धर्माच्या स्थापनेसाठी. तुझं कर्तव्य लक्षात घे. एकदा का हे तुला कळलं की तुझ्या सगळ्या कुशंका दूर होतील. तुला मिळेल फक्त मन भरून शांतता. आणि मग तू प्रत्यक्ष रणभूमीवर असून, हातात धनुष्यबाण असूनही तू शांत असशील. तू लढशील कोणत्याही रागाशिवाय, ठार करशील कोणालाही कुठल्याही तिरस्काराशिवाय. भगवानांचं बोलणं अर्जुनाला लख प्रकाशून गेलं. मनातला संघर्ष संपला होता. तो आता सज्ज झाला होता कुणाशीही युद्ध न करण्यासाठी. आपलाही संघर्ष असाच असतो, आपण फक्त समजून घ्यायला हवं. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.